कोण काम येणार आहे? कारण यमाचे यमदंड जे असतात ना, ते हातामध्ये यमदंड घेऊन आपल्या पाठीमागे उभे असतात. आपली सगळी पूर्वपीठिका काढतात. काय काय पाप केलं, काय काय पुण्य केलं. मग त्या यमाच्या हातून तुम्हाला कोण सोडविल? यमाचे यमदंड वैसतील माथा, देवा तुझ रक्षिता कोण आहे? नामदेवानी संत शिरोमणी नामदेव महाराजांनी साधकाला केलेला प्रश्न आहे. साधक म्हणले, नामदेव महाराज असं का म्हणतात हो? आमच्या बरोबर कोणी येईल, आम्हाला कोण सोडविल तुम्ही असं म्हणतात? खरं सांगू नामदेव महाराज, आमची आई आम्हाला सोडविल, आमचा बाप आम्हाला सोडविल, आमचा भाऊ आमची बायको आम्हाला सोडविल. नामदेव महाराजांनी त्या साधकांकडे बघितलं, म्हणले वेळ्या, जोपर्यंत आई बाप आहे ना तोपर्यंतच आपलं चालतं. एकदा आई बाप निघून गेले तर पाठीमागचं आपलं कोणी हितचं राहत नाही. माता पिता बंधू जोवरी सोयरी, जोवरी इंद्रिय चालतात. जोपर्यंत आपले इंद्रिय चालतात, जोपर्यंत अण्णा घरात आणतात ना, तोपर्यंत अण्णाला आणणार. एकदा संपलं संभाव कोणी उगत नाही. साधक नामदेव महाराजांना म्हणतात, नामदेव महाराज जाऊ द्या, आई बाप नसू द्या, भाऊ बहीण नसू द्या, पण खरं सांगू, 1000 लोकांमध्ये ज्या बायकोनं माझ्याबरोबर सप्तपदीच्या फेऱ्या घेतल्या ना, ती बायको तरी माझ्या काम येईल म्हणले. नामदेव महाराज म्हटला, मूर्ख आहे, अरे ती बायको तर फार लबाडी म्हणले, ती फक्त पाकिटाची धनी आहे, ती फक्त पैसा करता. मी सांगत नाही, नामदेव महाराजांचा बोलले. सर्वस्व स्वामिनी म्हणविसी कांता, तीही केस देता रडत असे. ती केस द्यायच्या वेळेस रडतेस. पूर्वीच्या काळी सती जाण्याची पद्धत होती नाही का, आणि एखादीचा मालक जर गेला तर तिचं मुंडन केलं जायचं अगोदर नाही का. असंच एका महिलेचं मुंडन करत होते, आणि ती मोठ्या मोठ्या नावक्ष रडायला लागली. तिचा पारा अनावर झाला, एवढी रडायला लागली, 8-8, 10-10 पायाने तिला धरलेल्या महिलेने, पण ती रडायचं थांबत नाही. गावातला शहाणा सोडता माणूस गेला, म्हणजे ताई आम्हालाही कळतं तुझं दुःख अनावर झाले, पण आता तरी आई गेलेला माणूस परत येणार नाही, आता तरी रडू नको. का रडते त्याच्या वीराना? तिच्या मुखातलं वाक्य, दादा मी नवरा मेला म्हणून रडत नाहीये, मी माझ्या डोक्यावरचे केस काढताय म्हणून रडते. तीही केस देता रडत असे, सर्वस्व स्वामिनी म्हणविसी कांता. हे सगळं निरीक्षण माझ्या नामदेव महाराजांनी केलं. नामदेव महाराज म्हणले, ते हे काळाचे धन कुबेराचे आहे की नाही, अंत समयाला तुम्हाला कोण येणार नाहीये. नामदेव महाराजांचा तुम्हाला गोड उपदेश आहे की पांडुरंग पंढरीश, पांडुरंग परमात्म्याची शरणागती पत्करा. एकदा जन्म मिळाला ना, हा जन्म तुम्हाला आम्हाला परत परत मिळणार नाही का, परत मिळणार नाही. स्वप्नी जन्म मरण नाही. यमाचे यमदंड बैसतील माता, तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे?